इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडतोय आणि याच मेळाव्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आहेत, तर शिवसेनेचे नेते किरण पावसकर आहेत. आपण या दोघांशी बातचीत करणार आहोत. मला सांगा, विधानसभा तोंडावरती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हा सगळा मेळावा पार पडतोय, काय एकूणच याविषयी सांगाल? देवेंद्रजी, कुठेही ज्यावेळेला निवडणुका असतात त्यावेळेला निश्चितपणे नेत्यांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना अतिशय महत्त्वाचं असतं. आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं महायुती अतिशय ताकदीने निवडणुकांना सामोरी जाणार आहे आणि त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एकत्रित मार्गदर्शन या भागामधल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आज आहे. विधानसभा निवडणुकांच्या करता प्रदेश पदाधिकाऱ्यांपासून आमच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांचा कशा पद्धतीनं समन्वय राहील याचं मार्गदर्शन आमच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आजच्या या बैठकीमध्ये, या मेळाव्यामध्ये आम्हाला लाभणार आहे. आणि मला असं वाटतं की निवडणुकीचे पडघम वाजण्याची सुरुवात जी आहे ती या मेळाव्यामधनं होईल. एक ताकद, एक दिशा आणि अधिक जोमानं विधानसभा निवडणुकांना सामोरं जाण्याची प्रेरणा या मेळाव्यातनं आमचे नेते आम्हाला देतील. किरण पावसकर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या राज्य शासनाने घोषित केलेल्या या सगळ्या मेळाव्याच्या परिसरामध्ये त्याचे बॅनर पोस्टर्स पाहायला मिळतात आहे. लोकांपर्यंत या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीने ही सगळी वातावरण निर्मिती नक्कीच आहे. अधिवेशन सध्या चालू आहे आणि लोकोपयोगी अशा काही योजना जेव्हा सरकारने अनाऊन्समेंट केली आहे, घोषणा केली आहे आणि विरोधकांनी त्यालाबाबत एक सांगत गेले की हा फक्त घोषणांचा पाऊस आहे, पण आता तुम्हाला ती कळेल हा घोषणांचा पाऊस नसून ही खरी जी आजची महायुतीची सभा आम्ही जी ठेवली आहे, ज्या योजनांची घोषणा करण्यात आली ती योजना लोकांपर्यंत कशी पोचेल त्यासाठी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आज उपस्थितीत असतील आणि ते जाऊन सांगतील लोकांपर्यंत. म्हणजे आज तर मी म्हणेन महिलांसाठी केवढी मोठी घोषणा आहे. लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण घोषणा मुख्यमंत्र्यांनी जी केली आहे तिला मिळणारे 1,500 रुपये हे तिच्यापर्यंत पोचले पाहिजेत. मला वाटतं कैलासवासी राजीव गांधींचं एक वाक्य अजूनही माझ्या लक्षात आहे की घोषणा केल्यानंतर 100 रुपये जर झाले असतील तर त्यातले 10 रुपयेच खाली जाऊन पोचतात. मला वाटतं महायुतीचं सरकारने हे दाखवून दिलं आहे, जर 100 रुपयाची घोषणा केली तर ते 100चे 100 रुपये खाली जाऊन पोचले पाहिजेत. ते आहेत म्हणजे भ्रष्टाचाराला तिकडे मार्ग नसेल. त्यानंतर महिलांसाठी ज्या 50% STमधली त्यांनी ज्या सवलती दिल्यात त्याचं केवढं झालं आहे. म्हणजे STच्या बॅलन्स शीटमधनं तुम्ही बघू शकताय की त्यामुळे प्रवासी पण वाढलेत, त्यामुळे ST प्रॉफिटमध्ये आली आहे आणि ग्रामीण भागातील महिलांना त्याचा किती उपयोग झाला आहे त्याचे फिगर आणि फॅक्ट्स बघा तपासून. धन्यवाद आपल्या दोघांची ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण सह, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.